जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आज आपला हा व्लॉग मध्ये खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे मित्रांनो. तर 2-3 दिवस झाले आपल्याला मीटरचा विषय चालू होतं. आपलं मागच्या काही दिवसापासून पण आपल्याला मीटर प्रमाणे जाण्यासाठी ते विचार होतं. आणि खूप जणाला असते काय, उबेरचं जे पैसे कटलं जातात प्रमोशनच्या नावाखाली, तर ते आपल्याच वॉलेटमध्ये येते. आणि असं वाटतं की सगळ्याला, काही जणाला त्याचे कॅल्क्युलेशन कळेना नीट. ठीक आहे. त्या कॅल्क्युलेशन वरती म्हणून आज हा पूर्णपणे व्लॉग बनवणार आणि तेही लाईव्ह मध्ये असणार आहे सगळं. लाईव्ह प्रूफ देणार आहे सगळ्या गोष्टीचा. आणि का उबेरचं मीटर प्रमाणे मारायला पाहिजे आपण ट्रिप, हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. ह्याच गोष्टीवरती आज पूर्ण चर्चा करणार आहे. पूर्ण दिवसाचं तर मी अर्निंग दाखवणार नाही आणि पूर्ण दिवसाचं ट्रिप नाही दाखवणार. उबेरचे एक 3 हे दाखवतो मी तुम्हाला एक उदाहरणासाठी. ट्रिप एक्सेप्ट करतो आणि त्याच्या ट्रिपचा अमाउंट किती असतो, दाखवतो किती, आणि आपलं मीटरनं किती होतो आणि आपल्याला त्या प्रमोशन मधून पैसे कटले जातात आणि आपला फायदा किती होणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळं मीटर प्रमाणे जाणं किती महत्व आहे, ह्या गोष्टी सगळं आपण आजच्या व्लॉग मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की आजचा व्लॉग बघा. आणि आता मी पूर्णपणे रेडी झालेलो आहे. लवकरच रेडी झालोय. आपल्याला सीएनजी भरायचं गाडीला. सीएनजी आधी भरून घेऊया लोणकर चौकात. कारण काल भरलो होतो. तर काल फक्त ₹150 सीएनजी बसला, कारण प्रेशर संपलं होतं. टाकी तिथली एंडिंगला आलं होतं गॅस सीएनजी संपायचा. तर त्यामुळे ते आपल्याला तेवढंच बसलेलं आहे. तर कालचं थोडं आहे. आज एक 200चं तर आज आरामशीर बसेलच. तर बसला तर पूर्ण दिवस रपा ट्रिपा मारणार आणि त्या ट्रिपामध्येच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दाखवणार, लाईव्ह प्रूफ सगळं. ठीक आहे मित्रांनो. चला आता जेवणाला आपल्याला डायरेक्ट आता आले इकडे, आपण जेवण करूनच चालूय. नाश्त्याला पण जेवणासारखंच असतं, पण आता जेवण करून, कारण जेवताना परत एखादा तास आपलं वेस्ट होऊ नये म्हणून. तर आपण आता जेवणच करून चाललोय. तर आता जेवायला तुम्हाला काय काय तुम्हाला दाखवतो बरं का. हो, आमचं क्रियांश काय करतं क्रियांश? आमचं क्रियांश सकाळी गेम खेळतोय. कुठला गेम खेळतोय पिलो? कुठलं सांग ना. आपल्या ब्लॉग मध्ये सांग. काय ते? ॲम्ब्युलन्स गेम खेळतोय? वाह! सकाळ सकाळी तरी हे शिरा आपल्याला हे लास्टला खायचंय. चपाती, थेपला आणि बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी आहे. हे असं आपल्याला आहे. या पद्धतीचं आपलं आजचं जेवण आहे. जेवण करूनच निघणार आहे. मी काय आता परत नाश्ता करून परत दुपार जेवणाला वेळ घालवणार नाही. तर मित्रांनो, लवकर जेवण करून घेतो. ठीक आहे. तोवर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला तिथं लोणकर चौकात गॅस भरायचं होतं. तिथं गॅस संपलेला होता. टँकर यायला 1 तास, गाडी यायला 1 तास लागणार होती, म्हणून आपण आलो नाही. थोडंफार होतं कालचं भरलेलं, तुम्हाला सांगितलं होतं. तर तिथून आपल्याला ओलावरती डायरेक्ट पेटेचं भेटलं होतं. ते पण मीटरनं आणलं होतं. पण आपल्याला आजचा ब्लॉग हा उबेरवरचं फरक दाखवायचा आहे. मीटरनं तर मी सगळ्याच बुकिंग मी मीटरनंच घेतो. मीटरनं जात असतो. आणि आता आपल्याला फक्त क्लिअर करायचं होतं की उबरचं. तर अजून आपल्याला अजून भेटलेलं नाही, या बुकिंग वाजलं पण नाही. तर आता बघतोय, चालू आहे. मी बघू शकता इथे उबर चालू आहे. तर बघू आता उबेरचं काय होतं, कसं होतं, अजून भेटलं नाही. तर अजून तर गॅस आपल्याला आहेत, 2 कांड्या आहेत अजून. 2 कांड्या झाल्यानंतर आपण बघूया पुढचं कसं आहे काय. तर येऊन उभारलोय पहिलं पेठेतून इथं आता मनपाला येऊन उभारलो, कारण तिथं काय आता वाजत नाही सकाळी. तर म्हणून इकडं बुकिंगसाठी इथं आलो. इकडले लोक येतात आणि इथून पुढे जाण्यासाठी इकडं याच्या साईडला भेटतात. इकडून प्रयत्न करतो आता इथून भेटण्याचं. काय काय होतं बघूयात. आणि हे दाढी वगैरे मला रील आपलं इंस्टावरती मला बोलतेत की दाढी करून घे, हे ते करून घे. करून घेणार आहे. कारण मला आता एक 2-3 दिवसात मी गावी जाणार आहे, म्हणून मी ठेवलोय. तर गावी जाताना एकदमच क्लीन शेप वगैरे सगळं व्यवस्थित करून जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्याच्या पुढचा ब्लॉग मस्त येणार आहे मित्रांनो. हे झाल्यानंतर मी गावी जाणार आहे. माझा गावी जत्रा आहे. जत्रेतलाही तुम्हाला मस्त एक ब्लॉग बनवणार आहे. तिथं कसं मस्त विलेज लाईफ कसं असतो, एकदम गावात कसं असतो आपलं, म्हणजे एकदम मस्त असणार आहे. शेतात वगैरे जाणार आमचं. त्या शिवाय खूप भारी आहे. आणि थंडी पण खूप असते तिकडं. तर क्लायमेट वगैरे मस्त असतो तिकडे एकदम. ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला आजचा ब्लॉग हे पूर्ण करून घ्यायचा. ठीक आहे मित्रांनो.
चला आता बघू भेटतंय का नाही काय. A few moments later. तर किती उशीर ना आता आपल्याला उबर वरती भेटलं. ते हिंजवडी फेज 1 ला होतो मी. बघू शकता आता हे डायरेक्ट डेक्कन जिमखानाचं आहे. हे मीटरनं घेऊन जातो. आता तुम्हाला याच्यातलं खरं फरक दाखवतो. चला मित्रांनो, आता सध्या मी सोडलेलं आहे. तर आता ह्याचं किती झालं तुम्हाला लाईव्ह दाखवतो बर का. हे आहे 270 असं आपल्याला आलं बरोबर का. थ्री फेअर होतं 290. ठीक आहे. आणि प्रमोशनचे 20 रुपये मायनस करून टोटल 270 रुपये कॅश कलेक्ट करण्यासाठी सांगितलं. पण आपण मीटरनं गेल्यानंतर आपल्याला किती पैसे आले बघा. हे 360 रुपये. ठीक आहे. 360 रुपये मीटरनं आलेत आपल्याला. म्हणजे आपलं पूर्ण फेअर आपल्याला आलं बरोबर. 360 रुपये आपल्याला फेअर आलं. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हे प्रमोशनचे 20 रुपये हे कुठे जातात ते आपल्या वॉलेटमध्ये जातात. ठीक आहे बरोबर का नाही. वॉलेटमध्ये जातात म्हणलं तर ते आपल्यालाच भेटल्यासारखं झालं बरोबर. तर ते 20 रुपये आणि हे मीटरचे 360 रुपये. तर हा फेअर म्हणजे हा टोटल ट्रिप कितीचा झाला. 380 रुपयाचा फेअर झाला हा. ठीक आहे. कितीचा झाला 80 रुपयाचा फेअर झाला. बघा नेक्स्ट ट्रिप पण एक्सेप्ट केली. हे पण 250 रुपयाचं आहे. तर हे पण घेतले. आता याला क्लिअर करतो आणि ते घेऊन चाललोय. ते पण तुम्हाला त्याच्यात पण फरक दाखवतो. असं 2 तुम्हाला दाखवतो म्हणलो होतो. फरक दाखवतो. फक्त महत्वाचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. म्हणून उबर हे मीटरनं का जायला पाहिजे हे तुमच्यापाशी लाईव्ह दाखवलं तुम्हाला मित्रांनो. आता परत अजून एक दाखवतो इथून गेल्यानंतर. आता हडपसरचं आहे. ससाण्या नगरचं पडलेलं आहे. आता हे कम्प्लीट करतो. ठीक आहे. आता हे पण इथंच आहे वाटतं कुठं तर जवळच आहे. हा जवळच आहे. हे घेतो. मग हे पण एंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो ह्याचा पण फरक किती पडतो. तर मित्रांनो ते आत्ताची राईड कॅन्सल करायला लावली. कारण ते मीटरनं येत नाही म्हणले. तर आपण मीटर नसलं तर आपण जात नाही. ठीक आहे. आपलं पहिल्यापासूनच रूल्स आहे. पहिल्यापासून परत त्यांची ट्रिप पडली. मीटरनं येत असेल तरच ये म्हणा. ते आता परत कॅन्सल करणार आहे ती. आपण मीटर शिवाय जात नाही. ठीक आहे. तर हो का मित्रांनो दुसरी ट्रिप अजून उबेरचीच उचलली होती मी. ते तर कॅन्सल झाली हडपसरची. तर आता उचलली होती शिवण्याला आलो होतो. तिथं मला दाखवलं तर उचलताना 199 रुपये पॉईंट. आता तुम्हाला दाखवतो कुठं नाही बघत. 199.92 म्हणजे 200चे. ठीक आहे. आणि पे आउट 185 त्याकडनं घ्यायचे होते. आणि आपलं ट्रिप बॅलन्स म्हणजे ते प्रमोशनचं नाही का त्याच्या 13.99 म्हणजे 14 रुपये त्याच्या कटून एवढं घ्यायचे होते आपल्याकडनं. सर आणि मीटर टाकलं होतं चुकून माझ्याकडनं. ते परत ऑफ म्हणजे मीटर लगेच वर घेतलं नाही तर तुम्हाला दाखवलं असतो. तर मीटर मध्ये पण बरोबर 185 रुपये झाले. कारण इथलं थोडस मी शॉर्टकट मारलो. बरोबर 185 रुपये झाले. तेवढेच झाले. जास्त नाही झाले. पण यामध्ये काय आहे आता तुम्हाला वाटत असेल बरोबर झालं ना भाऊ. तुम्हाला तसं नाही. यातले जे 13.99 म्हणजे 14 रुपये जे प्रमोशन मध्ये कट झाले ना ते आपल्याला ऍड झाले. कुठं वॉलेटमध्ये. ते ना वेस्ट झाले. हे 185 रुपये पूर्ण घेतलं आणि 14 रुपये आपल्या वॉलेटमध्ये ऍड झाले. बरोबर का नाही. तर कसेही जावा तुम्ही कुठल्याही प्रकारचं असू दे मीटर फक्त कंटिन्यू ठेवा. तुम्ही नुकसान होत नाही. ठीक आहे मित्रांनो नुकसान होत नाही. चला तर मित्रांनो आज हा हेच व्हिडिओ होता पूर्ण दिवस. तर आता मी इथून डायरेक्ट घरी जायचा विचार करणार आहे. घरचे जो सगळे ऑर्डर म्हणजे बुकिंग घेणार आहे. तर मी जाणार घरी. ठीक आहे. तर आजचा असा एक्सप्लेन होता. तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्लॉग. तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स मध्ये समजलं असेल तर मला नक्की लाईक करा. शेअर करा आपल्या जवळच्या रिक्षावाल्याला. त्यालाही हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तुमच्यासाठी एवढं सगळं करतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ते पण फ्री आहे सबस्क्राईब. तर त्याला पैसे द्यायचे नाहीत. तुम्हाला पूर्णपणे सगळं फ्री मध्ये सांगतो. तर तुम्ही फक्त फ्री मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटू लवकरच आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. सपोर्ट करत असंच राहा. चला.